श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे नातवाची किंमत। मुलगाच पाहिजे ग यावेळी, नाहीतर बघ मी प्रशांतचं दुसरं लग्न लावून देईन। मालतीबाईंच्या त्या शब्दांनी आरतीच्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं। नवऱ्याची आई, सासू म्हणवणारी व्यक्ती एवढी निर्दयी असू शकते हे तिला अजूनही पटत नव्हतं। एकीकडे 3 लहान मुलीचं संगोपन करताना दमछाक होत होती आणि दुसरीकडे आईच्या नजरेत नातवाच्या जागी माझ्या मुली कुठेच नव्हत्या। 3ही मुली, सुमी, गौरी आणि पंखुडी, म्हणजेच आरतीच्या जगण्याचं कारण होत्या। प्रत्येक मुलीच्या जन्मावेळी आरतीने एक नवा अनुभव घेतला होता। पहिल्यांदा जेव्हा ती आई झाली तेव्हा तिचा नवरा प्रशांतसुद्धा खूप आनंदी होता, पण जसं दुसरी आणि तिसरीही मुलगी झाली तसं सासरचं घर थंड होत गेलं। काय उपयोग या 3 मुलींचा? घराला दिवा पाहिजे, वंशाचा दिवा, मालतीबाई नेहमी म्हणायच्या। आरतीने तिचं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला। डॉक्टरांनी तिला स्पष्ट सांगितलं होतं, 3रा सिजेरियन झाला आहे, आणखी गर्भधारणा केल्यास जीवावर बेतू शकतं। एक दिवस आरती तिच्या आईच्या घरी गेली। आई वडील, बहीण दीपाली, भाऊ सगळे तिची काळजी घेत होते, पण ती बोलायचं टाळत होती। तिच्या डोळ्यात काहीतरी दाटलेलं होतं, पण ओठांवर शांतता। आरती, आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तू फक्त आई नाहीस, तू स्वतःसुद्धा माणूस आहे ग। स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस। आरती फक्त मान हलवून गप्प बसली। तिची बहीण दीपाली तिला हळूच म्हणाली, प्रशांतला सांग ना सगळं, तो कधीतरी जागा होईल। तो आईसमोर काही बोलत नाही आणि त्याचं दुसरं लग्न करायचं ठरलं तर? आरतीचा गळा भरून आला। आईने तिला घट्ट मिठी मारली, तू असं बोलू नकोस, तू आहेस म्हणून ही 3 गोजीरवाणी मुली आहेत। तूच नाही राहिलीस तर त्यांचं काय होईल? आरती शांत राहिली। तिच्या मनात मात्र काळजी, असहाय्यता आणि अपरिहार्यता या तिघींचं वादळ सुरू होतं। सासरी परत आल्यावर मालतीबाई तिला रोज टोमणे मारायच्या, माझं तोंड काळं करून टाकलंस, सगळ्या गावात लोक विचारतात नातू झाला का? मुलीचं नशीबच वाईट असतं, त्यांना ना वडिलांचं प्रेम मिळतं ना वारसा, तू काहीच उपयोगाची नाहीस। आरतीने अनेक वेळा प्रयत्न केला की ती प्रशांतशी बोलेल, पण तो सतत टाळाटाळ करायचा। आईचं बोलणं कधी कधी खरं असतं आरती, तो म्हणायचा, घराला वारस हवा ना। त्या रात्री आरती एका कोपऱ्यात शांत बसली होती। तिच्या मनातला संघर्ष ती व्यक्त करू शकत नव्हती। ती बघत होती आपल्या 3 चिमुकल्या मुलींच्या चेहऱ्यांकडे, त्यांच्या झोपलेल्या डोळ्यांकडे। आई, एका मुलीने स्वप्नात हाक मारली। आरतीचं काळीज चिरत गेलं। काही दिवसांनी, आरती, एक बातमी आहे। ती तिच्या डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली होती। डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, तू गर्भवती आहेस, पण मी स्पष्ट सांगतो, हा चान्स खूप धोक्याचा आहे। आरतीचा चेहरा निर्विकार झाला, तूच ठरवायचं आहेस, पण तुझ्या जीवावर बेतू शकतं। ती घरी आली, चेहऱ्यावर संजाळलेलं ओझं होतं। मालतीला जणू स्वप्नातला मोती सापडल्यासारखं वाटलं। नातवाचा काळ आला, ती आनंदाने ओरडली। आरतीचं मन, ती एकटीच बसून विचार करत होती, मी का करते हे? आई, बहीण, जाऊ, प्रिया सगळे मला समजावत आहेत, डॉक्टरही सांगतायत, पण मी का वागते सासूच्या इच्छेपुढे? कारण माझं आयुष्य मी निवडलेलं नाही, पण माझ्या मुलींचं आयुष्य बिघडू नये म्हणून। ती पुन्हा स्वतःला समजावू लागली। आरतीने 4था चान्स घेण्याचा निर्णय घेतला। सासू आनंदात होती, प्रशांत गप्प होता, आई रडत होती, दीपाली, प्रिया, सरिता सगळ्यांच्या नजरेत चिंता होती, पण आरतीच्या मनात एकच विचार, माझं मरण चालेल,
पण माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न मला सहन होणार नाही आणि माझ्या मुलींसाठी मी काहीतरी करून जाईन. आरती, तुला काही त्रास होतोय का गं? डॉक्टरांनी आरतीला पहिल्याच महिन्यात विचारलं. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. चेहऱ्यावर गडद काळे वर्तुळे, ओठ कोरडे आणि डोळ्यात काहूर. थोडं पण चालेल, ती हलक्या आवाजात म्हणाली. डॉक्टरांनी तिला पुन्हा स्पष्ट सांगितलं, हे तुला आणि बाळाला दोघांनाही धोकादायक आहे. तुझी बॉडी आधीच 3 सिझेरियन नंतर खूप कमकुवत झाली आहे. तुला सतत बेड रेस्टची गरज आहे. मानसिक ताण अजिबात नको आणि नक्कीच सासरचा ताण नाही ना? आरती फक्त हसली, एक दुःखी हसू. डॉक्टरांच्या शब्दात काळजी होती, पण घरात कुणालाही तिच्या आरोग्याची फिकीर नव्हती. मालतीबाई दिवसेंदिवस जास्त कठोर होत चालल्या होत्या. आरतीचं काही काम चुकलं की तोंडाने तिला फाडून काढायच्या. हे सगळं फक्त थोडे महिने सहन कर, त्यानंतर नातू हातात येईल, मग तू राणी होशील, सून नव्हे, असा तिचा नवरा बोलायचा. पण आरतीला त्या राणी होण्यापेक्षा माणूस राहणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. प्रशांत मात्र बदलत चालला होता. पूर्वी त्याच्या डोळ्यात जरा का होईना सहानुभूती होती, आता तो थंड झाला होता. नोकरीवरून आल्यावर तो फक्त TV बघायचा. आरती काही बोलली की तो म्हणायचा, आरती, तू खूप विचार करतेस. आईला जरा समजून घे. तिला फक्त नातू हवा आहे. तुझ्या जीवाला धोका आहे हे माहिती आहे मला, पण डॉक्टर काही वेळा घाबरवतात सुद्धा. म्हणजे तुला मी मेले तरी चालेल का? आरतीने विचारलं. प्रशांत गप्प झाला. तो त्याच्या आईच्या शब्दामध्ये अडकून गेला होता. 3 मुली आता समजूतदार होत चालल्या होत्या. सुमी आता 6वीत होती, गौरी 4थीत आणि पंखुडी 2रीत. त्या आईच्या चेहऱ्याकडे बघून विचारायच्या, आई, तू आजारी आहेस का? नाही ग बाळा, थोडा थकवा आहे. आरती त्यांना जवळ घेत हसायची. ती रोज त्यांच्या डब्याची तयारी करायची, त्यांचं आवरायची. पण आता शारीरिक त्रास वाढत चालला होता. थोडंसं चाललं तरी दम लागायचा. कंबर, पाठ, पाय दुखायला लागले होते. पण सासूबाईंच्या मते हे सगळं बायकांचं कामच असतं. एक दिवस आरतीला फार चक्कर आली. शेजारच्या मावशींनी तिला दवाखान्यात नेलं. दवाखान्यातून लगेच तिच्या आईला फोन गेला. आई, दीपाली आणि जाऊ प्रिया लगेच धावत आल्या. आईने रडत विचारलं, आरती, तू एवढं का सहन करतेस? आम्ही आहोत ना तुझ्या मागे. का ग करतेस असं? आरतीचं डोकं आईच्या मांडीवर होतं. ती खूप वेळ शांत होती. शेवटी म्हणाली, आई, मला माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न सहन होणार नाही. मी जिवंत आहे तोवर त्याच्या आयुष्यात कुणी दुसरी येऊ नये. दीपाली चिडली, हे कुठलं प्रेम आहे? तू मेलीस तर तुझ्या मुलींचं काय? प्रिया शांतपणे म्हणाली, तुझ्या आईपेक्षा तू मोठी आई होऊ पाहतेस, पण हे बाळ आणि त्या 3 निरागस मुलींचं आयुष्य धोक्यात टाकते आहेस. आरती गप्प होती. काही आठवडे जातात. आरतीचं वजन कमी होत चाललं होतं. गर्भवती असूनही तिला उलट्या, भूक मंदावणे आणि थकवा सतत जाणवत होता. मालतीबाईंनी तिला बेड रेस्ट देणं तर दूरच, उलट रोज कामं वाढवली. म्हणायच्या, हे बाळ काम पाहून जन्मेल, नुसती झोपून काही उपयोग नाही. मुलींच्या शाळेची फी, घर खर्च, सासरचं वागणं आरतीच्या मनावर डोंगर होत चालले होते. 5व्या महिन्यात आरतीला गोड बातमी कळली. बाळ मुलगा आहे. ही बातमी मालतीला कळली तेव्हा तिने शेजाऱ्यांमध्ये पेढे वाटले. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण त्या आनंदात कुठेही आरतीचं अस्तित्व नव्हतं. आरतीचं अंग दुखत होतं. तिला आतून एक भय वाटत होतं. रात्री ती आईला फोन लावून रडली, आई, हे बाळ खूप आवडतंय मला,
पण मला भीती वाटते, काही झालं तर. आई तिचा आवाज दाबत म्हणाली, बाळा, तू इतकी निर्बुद्ध नाहीस. आता मागे फिरायची वेळ नाही. पण कृपा करून स्वतःची काळजी घे. आरतीला 7व्या महिन्यात अचानक रक्तस्राव झाला. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी पुन्हा स्पष्ट शब्दात सांगितलं, ही बाई फार जास्त धोका पत्करत आहे. तिला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. आरतीच्या सासूबाईंनी डॉक्टरांवर चिडून विचारलं, तुम्ही इतकं घाबरवता का? आम्ही 5 बाळ उत्पन्न केलेत, कधी काही झालं नाही. डॉक्टरांनी उत्तर दिलं, तुम्ही नशीबवान होता. पण ही परिस्थिती वैद्यकीय दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर आहे. पुढचा एकही दिवस काळजीपूर्वक न घेतल्यास आई आणि बाळ दोघांपैकी कोण वाचेल सांगता येणार नाही. मालतीबाई तोंड वाकडं करून बाहेर गेल्या. आरतीच्या काळजात कापरं पेटलं होतं. आरतीला बेड रेस्टचा सल्ला मिळाला, पण मालतीने तिला घरातलं काम टाळू दिलं नाही. मुली तिच्या पाठीमागे राहून लाड करायच्या. सुमी तिला पुस्तक वाचून दाखवायची. गौरी पाय चेपायची. पंखुडी हळूच मिठी मारायची. त्यांची मायाच तिचं औषध होती. एकदा सुमीनं विचारलं, आई, हे बाळ येईल ना? तू आमच्यासोबत राहशील ना? आरतीला अश्रू आले. हो ग बाळा, मी कायम राहील तुमच्यासोबत. डॉक्टर म्हणाले, आपण ऑपरेशन पुढील महिन्यात ठरवू. तुम्हाला 1 आठवडा भरती राहावं लागेल. आरती शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कसलीही भावना नव्हती. ती तिच्या 3 मुलींना एक एक करून घट्ट मिठी मारली. तिचा स्पर्श त्यांच्या आठवणीत साठवून ठेवावा अशा प्रकारचा. रात्री झोपताना तिने देवाजवळ एक प्रार्थना केली, हे देवा, बाळ सुरक्षित राहू दे. मी नसेल तर चालेल, पण या 3 निरागस जीवांचं जीवन उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस. ऑपरेशनसाठीची तारीख ठरली, 28 जून. त्या दिवशी सकाळी 7:30 वाजता आरतीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिने पुन्हा एकदा आपल्या 3 मुलींना घट्ट मिठी मारली. मुलींनी हट्ट केला होता, आई, आम्ही तुझ्यासोबत येणार. मालतीबाईने कडक शब्दात त्या हटविल्या. बाळंतपण बघायचं नसतं मुलांनी, घरी थांबा. पंखुडी रडत म्हणाली, आईला काही झालं तर? सुमीने तिला जवळ घेत म्हटलं, आईला काही होणार नाही. देवाकडे प्रार्थना कर. डॉक्टर अत्यंत सावध होते. ऑपरेशन सुरू झालं. आत रक्तस्राव जास्त झाला. शरीर कुमकुवत. आधीच 3 वेळा चिरलेलं पोट. 4थ्यांदा उघडताना प्रत्येक टाकेची भीती वाटत होती. डॉक्टरांचं संपूर्ण लक्ष बाळ वाचवण्यावर होतं. सुदैवाने बाळाने जन्म घेतला, एक मुलगा. तितक्यात आरतीच्या नाडीचा वेग कमी होऊ लागला. तिला श्वास घेणं कठीण होतं. डॉक्टरांनी व्हेंटिलेटर लावलं, पण शरीर साथ देत नव्हतं. BP ड्रॉपिंग रिपीटेडली. आपण तिला वाचवू शकत नाहीये. बाहेर प्रशांत, मालतीबाई आणि दीपाली थांबले होते. बाळाचा रडण्याचा पहिला आवाज बाहेर आला. प्रशांत उठला. डोळे पाणावले. मुलगा आहे, डॉक्टरांनी सांगितलं. मालतीबाई तर पेढे घेऊन आतल्या नर्सला वाटू लागल्या. माझा नातू आला, माझं घर पूर्ण झालं. प्रशांत एकदम गंभीर होता. त्याने विचारलं, आरती कशी आहे? डॉक्टर बाहेर आले. चेहरा गंभीर. त्यांनी थेट सांगितलं, बाळ वाचलं, पण आरतीला वाचवू शकलो नाही. प्रशांत धपकन खुर्चीत बसला. त्याचे डोळे स्थिर झाले. मालतीबाई काही क्षण काहीच बोलल्या नाहीत. त्यानंतरही त्यांचं पहिलं वाक्य होतं, बाळ वाचलं ना, म्हणजे आरतीचा त्याग व्यर्थ गेला नाही. दीपालीने संतापून पाहिलं. ताई मेलीये आणि तुम्हाला नातवाचा आनंद आहे. ती मुलासाठी मेलीये, तिचा निर्णयच होता, असं मालतीबाई म्हणाल्या. आरतीच्या मृत्यूची बातमी घरी गेली. मुली हंबरडा फोडून रडू लागल्या.
सुमीला काहीच कळत नव्हतं. ती फक्त आईचा फोटो धरून बसली होती. आईला परत बोलाव ग गौरी, ती म्हणाली. गौरी रडत म्हणाली, आई परत येणार नाही म्हणाले. का नाही येणार ग? ती निष्पाप विचारणं घरातल्या सगळ्यांना हादरवून गेलं. बाळ अप्रसूतीत जन्मलेलं, खूप नाजूक, वजन फक्त 2 किलो. दूध पाजायचंही नर्सला त्रासदायक, अडचणीचं वाटू लागलं. आरती गेल्यामुळे बाळ मातृहीन झालं. डॉक्टरांनी सांगितलं, त्याला ICUमध्ये ठेवा. बाहेरचं दूध देणं धोकादायक ठरेल. प्रशांतने आईकडे बघितलं. आई, आता तू बघ याला. मालतीबाई थोड्या गोंधळल्या. मला काय माहीत आहे बाळ सांभाळायला? तू कुणी आया लाव. 2 दिवस बाळावर ध्यान न दिल्यामुळे त्याची तब्येत खालावली. 3 दिवसांनी बाळ श्वास घेणं थांबवतं. डॉक्टर म्हणाले. आम्ही प्रयत्न केले, पण तो बाळही गेला. प्रशांत समोर उभा राहून बघत होता. आयुष्य त्याच्या हातातून वाळूसारखं निसटत होतं. आरतीच्या 13व्याला घरात गोडधोड शिजलं. मालतीबाई म्हणाल्या, ती निघून गेली, पण नातवासाठी म्हणून मेलीये. हे त्यागाचं व्रत होतं. प्रशांत फक्त भिंतीकडे पाहत राहिला. तो कोणत्याही भावना व्यक्त करत नव्हता. मुली अनाथ झाल्या. प्रशांतला कोणी सांगितलं, तू दुसरं लग्न कर, तुला आधार मिळेल. मालतीबाई तयार होत्या. आता कुटुंबासाठी एक सून हवीच. दीपाली संतापली. तुम्ही माणूस आहात की यंत्र? तुमच्या एका निर्णयामुळे ताई गेली, बाळ गेलं. आता तुम्ही नवीन सून शोधताय. मालती म्हणाल्या, माझ्या नातवासाठीचा हट्ट पूर्ण झाला होता, पण नियतीने हिरावून घेतलं. तिन्ही मुलींचं एकत्र सांभाळणं शक्य नव्हतं. प्रशांत गप्प होता. मालती म्हणाल्या, मी कोणाला सांभाळू? एकही नाही जमणार मला. त्यावर दीपाली, प्रिया आणि नणंद रेखा पुढे सरसावल्या. प्रिया म्हणाली, मी सुमीला घेते, ती मोठी आहे, समजून घेईन. रेखा म्हणाली, मी पंखुडीला सांभाळते, माझा मुलगाही लहान आहे, एकत्र वाढतील. दीपाली म्हणाली, गौरी माझ्यासोबत राहील, मी तिला आईसारखं वाढवीन. सुमी ओरडली, नको, आम्ही तिघी एकत्र राहू. आमच्या आईनं असं ठरवलं नव्हतं, पण परिस्थिती हळूहळू मुलींना वेगळं करत गेली. प्रशांतच्या घरात आता कोणीही नव्हतं. ना चिमुकल्यांचा गोंगाट, ना आरतीचं अस्तित्व. फक्त तिचा फोटो, एक रिकामा झोका आणि 3 चिमुकल्या सायकली. आरतीच्या किमतीवर मिळालेला नातूही निघून गेला आणि ती किंमत सगळ्यांना कायमची चुकवावी लागली. आरतीचं निधन झाल्यानंतर काही आठवड्यातच सगळं घर बदललं. तिन्ही मुली वेगवेगळ्या घरात गेल्या. प्रशांत शांत झाला होता. तिन्ही मुली एकत्र सुद्धा बसल्या नाहीत. शेवटचं त्यांच्या मनालाही कळत नव्हतं काय घडतंय. सुमी रडत म्हणाली होती, आपण वेगळे का होतो? आपण आईशिवाय राहू शकतो, पण एकमेकींशिवाय नाही ना. पण मोठ्यांनी ठरवलं होतं आणि मुलींचं मत विचारलंच गेलं नव्हतं. सुमी मावशीकडे राहत होती. प्रिया तिच्यासाठी सगळं करायची, पण ती आई नव्हती. सुमीला वारंवार स्वप्न यायचं, आई झोपवते, पाठीवरून हात फिरवते, पण जाग आली की त्या उबदार हाताचं अस्तित्व नसायचं. शाळेत तिला एकटीसारखं वाटायचं. आईशिवाय ती संपूर्ण वर्गात चुपचाप बसून होती. तुझी आई कुठे आहे? एका मैत्रिणीने विचारलं. माझी आई देवाघरी गेलीये. एवढंच बोलून ती खिडकीबाहेर पाहत राहिली. एकदा मावशी म्हणाली, सुमी इतकं शांत का ग? काही बोलत नाहीस? ती म्हणाली, आईसारखं कोणीही बोलत नाही मावशी, आणि मला माझ्या बहिणीही आठवतात. पंखुडी रेखा काकूच्या घरी आली. घर मोठं, खेळणी भरपूर, पण आईची जागा कशानेही भरली नाही. पहिल्या दिवशी जेवताना तिनं आईचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला,
पंखुडी, भात संपव. पण कोणताही आवाज आला नाही. रेखा तिला प्रेमाने सांभाळायची, पण शिस्तीची कडक अट असे. ही घरी आलीये म्हणजे लाडात बिघडू नये. शाळेत तिचं मन लागत नव्हतं. एकदा तिने वहीत आईचं चित्र काढलं. केस मोकळे, साडी नेसलेली, गळ्यात मंगळसूत्र. ती वही लपवून ठेवली आणि रोज रात्री उशीखाली ठेवून झोपायची. गौरी सर्वात लहान. तिला अजूनही आई परत येईल असंच वाटायचं. आई येणार आहे का आज? ती दीपालीला विचारायची. दीपालीचे डोळे पाणवायचे, पण ती हसून म्हणायची, लवकरच येईल बाळा, स्वप्नात तरी येईल. गौरी रात्री झोपताना आईचं नाव घेत झोपायची. आई, मी चांगली मुलगी आहे, लवकर ये ग. दिवसाकाठी ती नुसती खेळण्यात रमायची, पण कधीही बहिणींचं नाव घेतलं की एकदम सिरियस होत असे. आई, पंखुडी आणि सुमी कुठे गेल्या? दीपाली म्हणायची. त्या तुझ्यासारख्या घरात आहेत ग, आपल्यालाही भेटायला येतील लवकरच. तीनही मुलींनी आपापल्या कोपऱ्यात आईचा एक कपडा, एक फोटो किंवा वहीतली एखादी ओळ जपून ठेवलेली होती. सुमीने एक डायरी लिहायला सुरू केली होती आईसाठी. आज मी सायकल चालवायला शिकले, पण तू नव्हतीस. जेव्हा पडले तेव्हा कुणीतरी उचललं, पण तुझा तो लागलं का ग? आवाज नव्हता. पंखुडी एकटी बसून आईचं गाणं गुणगुणायची. झुलतं झुलतं ग तू माझं अंगण, आणि डोळ्यात पाणी यायचं. गौरी तर आईची फोटो उचलून शाळेत जायची, जणू ती तिच्यासोबतच आहे असं समजत. सुमीला तिथल्या मुलींनी आईविना मुलगी म्हणून चिडवलं. पंखुडीला तू शिस्तीत नाहीस म्हणून शिक्षा मिळाली. गौरीला एकदा रात्री ताप आला आणि तिने आईचा आवाज हाकेला लावला, पण उत्तर कुणी दिलं नाही. 3 घर, 3 आयुष्य, पण ती एका वेलीची फांदी होती, तुटलेली. प्रत्येकीच्या मनात एकच इच्छा, आपण परत एकत्र येऊ शकतो का? प्रशांत पूर्णपणे हरवला होता. कामावर गेला तरी डोळे आरतीच्या आठवणीत असायचे. कधी तिची पत्र वाचायचा, कधी ती शेवटचं बोलली ते आठवायचा. माझ्या मुलींना काही होऊ देऊ नकोस. त्याने तिचं वचन पाळलं नव्हतं. मालतीबाई मात्र अजूनही म्हणायच्या, नातवासाठी ती गेली, देवाने न्याय केला. सुमी एकदा तिच्या डायरीत लिहिलं, आई, तू असं का केलंस? आम्हा 3 बहिणींसाठी तू थांबली असतीस ना. मुलासाठी तू गेलीस, पण आम्ही काय कमी होतो का? आई, मला उत्तर हवं आहे. ती ओळ तिच्या प्रत्येक दिवसाचं उत्तर बनून राहिली. 3 वेगवेगळी घरं, पण तिन्ही बहिणी आईच्या आठवणीच्या धाग्याने जोडलेल्या राहिलेल्या. एक दिवस अचानक सुमीचं पत्र येतं, आपण भेटूया. 15 वर्ष उलटून गेली होती. आई नव्हती, पण तिची आठवण प्रत्येक बहिणीच्या मनात जिवंत होती. सुमी आता शिक्षक झाली होती, पंखुडी पत्रकार, गौरी समाजसेविका. जरी त्या वेगवेगळ्या घरी मोठ्या झाल्या तरी त्यांचं मन एकमेकांशी जोडलेलं राहिलं होतं, बालपणी लिहिलेल्या पत्रांमुळे. सुमीने एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला, आईचं घर. त्या तिघी दररोज एकमेकींशी बोलायच्या आणि त्या दिवसाची आठवण करायच्या. एक दिवस सुमीने मेसेज केला, आपण आता मोठ्या झालोय, आईच्या बलिदानाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे, चला भेटूया आईच्या घरी. 3 बहिणींचा पुन्हा सासरच्या घरात जाण्याचा निर्णय एकसंध नव्हता, पण त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, आपण का तुटलो. प्रशांत अजूनही एकटा राहायचा. आईने दुसरं लग्न लावायचं ठरवलं होतं, पण त्याने नकार दिला. आरतीशिवाय दुसरी कुणीच नाही, माझ्या चुका भरून काढायच्या आहेत, तो स्वतःशीच म्हणायचा. त्याने आपल्या आईशी संवाद कमी केला होता. मालतीबाई वृद्ध झालेल्या, पण अजूनही त्यांच्या विचारांमध्ये नातवाची हव्यास होती.
त्या दिवशी त्या तिघी एकत्र वडिलांच्या घरात आल्या. प्रशांतने दरवाजा उघडला. क्षणभर शब्द हरवले. 3 सावल्या पण एकच चेहरा. आरती. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तुम्ही आलात? त्याने हळूच विचारलं. सुमी पुढे आली. शांतपणे म्हणाली, बाबा, आम्हाला काही प्रश्न आहेत आणि फक्त तुम्हीच उत्तर देऊ शकता. मालतीबाई खुर्चीत बसल्या होत्या. त्यांना बहिणी दिसल्या. त्या थोडं घाबरल्या. कशासाठी आलात इथे आता? तुमच्या आईसारखं धाडस दाखवायला? पंखुडी उत्तरली, धाडस नाही आजी, फक्त खरं ऐकायचं आहे आम्हाला. गौरी पुढे झाली. तिच्या हातात आईची एक जुन्या डायरीचे पान होते. मी जर गेले तर माझ्या मुलींचं काय? पण जर राहिले आणि दुसऱ्या लग्नाचं दुःख पाहिलं तर माझ्या अस्तित्वाचं काय? सुमीने आईचं शेवटचं पत्र मालतीबाईसमोर ठेवलं. प्रशांत म्हणाला, आई, मी तुझं ऐकलं, पण आरतीला समजवायचं राहून गेलं. मालतीबाई चिडून म्हणाल्या, काय केलं एवढं आरतीने? माझ्या नातवासाठी तिने केलेला स्वाभिमान होता. गौरी रडत म्हणाली, पण तो नातूही गेला ना. तुम्ही त्याचीही काळजी घेतली नाही आणि आम्ही तिघी अनाथ झालो. त्यात कोणाचा स्वार्थ होता? पंखुडी म्हणाली, आम्हाला कुणी विचारलं नाही. आम्ही मुली म्हणून कमी ठरलो का? 3 बहिणींच्या चर्चेत एक मोठा प्रश्न निर्माण झाला. आईने घेतलेला निर्णय चूक होता का? सुमी म्हणाली, माझ्या मते आईने स्वतःसाठी नाही, नवऱ्याच्या जीवनात अस्तित्वासाठी चूक निवडली. पंखुडी म्हणाली, ती दुसऱ्या लग्नाची कल्पना सहन करू शकली नाही. तिचं मन आधीच ठार झालं होतं. गौरी हळूच म्हणाली, पण तिच्या मरणाने आम्ही तुटलो ते तिला माहीत होतं. तरीही तिने हा निर्णय का घेतला? प्रशांत शांतपणे म्हणाला, तुमचं दुःख मी समजू शकत नाही, पण एक गोष्ट सांगू इच्छितो. त्या काळात मी दुर्बल होतो. आईच्या शब्दापुढे हरलो. आरती गेल्यावर मी रोज एक प्रश्न विचारायचो, का गेली? तो एका कपाटातून आरतीची चिठ्ठी काढतो. प्रशांत, माझ्या 3 मुली तुझ्यासारख्याच आहेत. त्यांचे वडील म्हणून एकच मागणं, त्यांना कधी कमी समजू नकोस. ती चिठ्ठी वाचून घरात शांतता पसरली. मालतीबाईंनी मान खाली घातली. माझी चूक झाली. मी नातवाच्या हव्यासात सून गमावली आणि नातूही गमावला आणि माझं रक्तही माझ्यापासून दूर केलं. सुमी पुढे आली. म्हणाली, आजही समाजात अशी अनेक घरं आहेत जिथं मुली कमी समजल्या जातात. आमची आई त्यांच्या बळी ठरली. त्या तिघी प्रशांतला म्हणाल्या, आम्ही तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. तुम्ही आमच्या आईची बाजू कधीच घेतली नाही, तिला समजून घेतलं नाही. जर तुम्ही तिला समजून घेतलं असतं व तुमच्या आईला नकार दिला असता मुलासाठी, तर आज आमची आई जिवंत असती व त्या तिघी तिथून निघून जातात. त्या तिघी बहिणी एकत्र घर खरेदी करतात व तिथे राहू लागतात. त्यांनी आईचं एक स्मारक तयार केलं व आपल्या घरामध्ये ठेवलं. त्यावर एक वाक्य लिहिलं होतं, आई, तुझ्या निर्णयावर प्रश्नचिन्ह आहे, पण तुझं प्रेम, त्याग आणि मुलींसाठीचा आक्रोश तो आम्ही कायमचा जिवंत ठेवणार. त्या मुलींचं आयुष्य कदाचित पूर्ण नव्हतं, पण त्या एका चुकीच्या निर्णयावरून इतरांना शिकवण देणारं झालं. त्यांच्या कथेवर एक लघुपटही तयार झाला, नातवाची किंमत, ज्याने समाजात एक नवा विचार रुजवला. सुदैवाने आजचा काळ बदललाय. आज अनेक घरात मुलगा आणि मुलगी यामधील भेद संपला आहे. मुलींना शिक्षण, निर्णय आणि स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळतोय. पण अजूनही काही घरं आहेत जिथे मुलगाच हवा ही मानसिकता अजून जिवंत आहे आणि तिथंच या कथेचा अर्थ अधोरेखित होतो. नातवाची किंमत ही एक आठवण आहे त्या काळाची आणि एक साथ आहे नव्या विचारांची. मुलगा असो वा मुलगी,
ती माणूस असते, संसाराचा आधार असते. आपण सगळ्यांनी मिळून अशीच माणुसकी जपली तर कोणतीच आरती पुन्हा अशा निर्णयासाठी मरणार नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.